चेंडूच्या मदतीनं आपण मुलांच्या शारीरिक विकासाला चालना देणारे बरेच खेळ खेळू शकतो. चेंडू फेकण्यासाठी आणि झेलण्यासाठी मुलांना स्नायूंच्या विशिष्ट हालचाली कराव्या लागतात. चेंडू फेकण्यासाठी किती जोर लावायचा, तो कसा टाकला की इच्छित ठिकाणी पोहोचेल याचा ते विचार करतात. चेंडू किती वर उसळेल याचाही अंदाज बांधतात. चेंडू पकडताना तो ज्या दिशेनं येत आहे तशी शरीराची हालचाल करणं, हातांची हालचाल करणं, वेगाचा अंदाज घेणं हे करायला मुलं शिकत असतात. आपल्याला सोपी वाटणारी ही गोष्ट मुलांसाठी तितकी सोपी नसते. चेंडू पटकन अंगावर आल्यामुळे मुलं काही वेळा त्याला घाबरतात. त्यामुळे चेंडू सुरुवातीला अगदी हळू टाकावा. जमिनीवर बसून सरपटी चेंडू टाकून तो मुलाला पकडायला सांगावा. त्यामुळे त्याची भीती जाईल. थोडा आत्मविश्वास आल्यावर जवळ उभं राहून चेंडू टाकावा. एक टप्पा टाकून तो पळू द्यावा. एक टप्पा टाकून तो पकडू द्यावा. मग अंतर वाढवत जावं. कोणतंही कौशल्य सरावानं विकसित होतं. त्यासाठी मुलाला भरपूर खेळण्याची संधी द्यावी. आता भेटूया पुढच्या भागात.